श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील। तर मलाही आता थोडंसं बरं वाटायला लागलंय आणि जस्ट मी योगा क्लासवरून आलेली आहे। आल्यानंतर फ्रेश झाले, छान मस्तपैकी चहा घेतला आणि त्यानंतर म्हटलं आता आपलं जसं रोजचं रुटीन असतं तसंच मला झाडांना पाणी घालायचंय, बाहेर थोडीशी अंगणातली क्लिनिंग करायची आहे। तर माझी रोजची कामं जी आहेत ती माझी चालणारच आहेत, पण आज मी थोडा लेट व्लॉग स्टार्ट केलाय। म्हणजे सकाळी नेहमी स्टार्ट करते तर आज संध्याकाळपासून स्टार्ट केला। म्हटलं काहीतरी वेगळं करूया, नेहमी तेच 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 नको। आणि कसं असतं ना, डेली ब्लॉग्समध्ये तुम्ही दाखवणार तरी काय। आता हे लाईफस्टाईल ब्लॉग असल्यामुळे आमच्या लाईफस्टाईलशी रिलेटेडच आम्ही काहीतरी दाखवणार। जेव्हा कुठे बाहेर फिरायला गेलो तर ते ब्लॉग दाखवणार, किंवा कुठे बाहेर आउटिंगला गेलो, खायला प्यायला गेलो, हॉटेलला गेलो तर ते ब्लॉग दाखवणार, किंवा काही सणवार असतील तर ते सुद्धा आम्ही ब्लॉगमध्ये दाखवतो। पण इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफस्टाईल। तर हे लाईफस्टाईल ब्लॉग असेच असतात की आपण आपल्या लाईफविषयी काहीही कसं म्हणजे जे काही आपल्या लाईफमध्ये चाललं आहे तेच आपण ब्लॉगच्या थ्रू दाखवत असतो। तर थोडासा विचार करावा लागतो की नेक्स्ट ब्लॉग काय बनवायचा। बट इट्स अ व्लॉग असा असतो की ज्याच्यामध्ये एवढं काही कंटेंटची गरज नसते। नॉर्मल तुमची जी लाईफस्टाईल आहे तीच तुम्हाला दाखवायची असते। तर चला आता मी माझ्या कामांना सुरुवात करते, कारण घरामध्ये भाजीपाला वगैरे संपलेला आहे। मला मार्केटला जायचंय, वेजीज आणि फ्रुट्स घेऊन यायचं आहे। त्याचप्रमाणे बाहेर सुद्धा अंगणामध्ये झाडांना पाणी घालायचं आहे आणि थोडंसं अंगण क्लीन करायचं आहे। ते सगळं मी आता करून घेते, कारण थोडंसं मला घरामध्ये सुद्धा क्लिनिंग करायचं आहे, कारण लवकरच महाशिवरात्र येणार आहे आणि महाशिवरात्र येणार म्हटल्यावर थोडंसं आपण कोणताही सण येणार असेल तर थोडासा हात फिरवतोच घरावर, तर तसं करायचं आहे। तर ते उद्या करणार आहे मी। आता ऑलरेडी संध्याकाळचे 6 वाजलेत, मी आत्ताच योगा क्लासवरून आली आहे। तर आता काही क्लिनिंग करणार नाही आणि बोलतात ना बत्तीच्या वेळेला कधी काही साफसफाई करू पण नाही। तर सगळं उद्या बहुतेक सर्व तयारी करणार महाशिवरात्रीची। आणि आपल्या वर्षातला सर्वात महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे महाशिवरात्र। तर तो सर्वांनाच सगळे एकदम एक्साइटेड असतात आणि शक्यतो त्या दिवशी खूपच गर्दी असते मंदिरांमध्ये जाण्यासाठी। आता आपण रोज जातो तेव्हा गर्दी नसते, पण महाशिवरात्रीला खूप जास्त गर्दी असते। तर त्यामुळे माझं असं प्लॅनिंग चालू की सकाळी लवकर उठून वगैरे जाऊन यायचं। जेव्हा गर्दी कमी असेल ना तेव्हा सेवा व्यवस्थित होते, पूजा व्यवस्थित होते, तर त्याची तयारी सुद्धा मला करायची आहे। पण महाशिवरात्रीचं जे सामान वगैरे मला लागणार आहे ते सगळं मी उद्या आणणार आहे। आज मी फक्त घरातलं थोडंसं आवरून घेणार आहे आणि उद्या क्लिनिंग करणार आहे। चला तर मग ब्लॉगला सुरू करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या अंगणात मागे जी झाडं आहेत ना त्या झाडांना हिवाळा असल्यामुळे 3-4 दिवसानंतर सुद्धा पाणी घातलं ना की चालतं। पण हल्ली काय व्हायला लागलंय ना की हिवाळा आता थोडासा कमी व्हायला लागलाय आणि उन्हाचं प्रमाण थोडंसं वाढायला लागलंय आणि मार्च महिन्यात तर अजूनच जास्त ऊन पडणार। त्यामुळे काय होतंय ना, झाडांना पाणी कमी पडतंय असं वाटतंय मला, कारण झाडं सुकल्यासारखी झाली होती। म्हणून मी काय केलं, योगा क्लासहून आल्यावर चहा वगैरे घेतला आणि मग लगेच झाडांना पाणी घालायला सुरुवात केली। कारण बिचारी झाडं, त्यांनासुद्धा काहीतरी त्रास होत असेल ना जेव्हा ते सुकतात किंवा त्यांना पाणी मिळत नाही तेव्हा। तर असं झाडांना छान पाणी घातलं की आपल्यालाही छान वाटतं। खरं तर कधी कधी खूप कंटाळा येतो, कारण त्या एवढ्या कुंड्या आहेत की सगळ्या शेवटपर्यंत पाणी मारत बसायला खरंच कधी कधी कंटाळा येतो। पण मी काय करते, कानामध्ये कॉर्ड्स घालते आणि माझी आवडती गाणी ऐकत ऐकत मी हे झाडांना पाणी घालायचं काम करते। आणि पाणी घातल्यावर झाडं पण बघा एकदम खुश असल्यासारखी वाटतात। त्यानंतर मी लगेच अंगणसुद्धा क्लीन करून घेतलं आणि सगळं आवरता मला 7 वाजले। मग म्हटलं बत्ती वगैरे करून घेऊया आणि मग मी लगेच अंगण क्लीन केल्यानंतर बत्ती करून घेतली, कारण दारामध्ये तुळस आहे आणि तुळस म्हणजे आपली लक्ष्मीच आहे। तर त्या तुळशीच्या आजूबाजूला नेहमी स्वच्छता असणं हे खूप महत्त्वाचं असतं। तर गेले 4-5 दिवस थोडं तरी कामाकडे माझं दुर्लक्ष झालं होतं तब्येतीमुळे। पण काय आहे ना, आपण घरातली स्त्री आहे, शेवटी हे सर्व क्लिनिंगचं काम आणि घरातल्या सर्व जबाबदाऱ्या वगैरे आपल्यालाच पार पाडायला लागतात। तर बाहेर क्लीन केल्यानंतर मी बत्ती वगैरे केली आणि मग त्यानंतर किचनमध्ये चहाची भांडी वगैरे पडलेली होती, म्हटलं ती आधी क्लीन करून घेऊया, कारण पाणी आलं होतं आणि पाणी गेलं की मग प्यायचं पाणी भरायचं राहून जातं। तसं मी रोज फ्रेश पाणी बदलत नाही, म्हणजे 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड पाणी बदलत असते, नाही तर जेवढं संपलेलं असतं तेवढंच भरत असते। तर आजसुद्धा मी त्याचप्रमाणे माझं रोजचं काम सुरू आहे। इव्हिनिंगचे जे काही वर्क असतं ते माझं चालू आहे।
दिवसभर कपडे बाहेर रशीवर वाळत टाकलेले असतात आणि त्यानंतर संध्याकाळी ते घरात घेऊन त्यांची व्यवस्थित घडी घालून कपाटात सेक्शन वाईज जाणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. कधी कधी ते जर सोफ्यावर कपडे राहिले तर सोफ्यावरच राहून जातात. त्याचप्रमाणे जे इस्त्रीला कपडे द्यायचे असतात ते वेगळे ठेवायचे, त्यानंतर जे घरात ठेवायचे असतात, कपाटात ठेवायचे असतात ते वेगळे ठेवायचे. अशा प्रकारे रोजचं माझं रुटीन असतं. त्यानंतर मला बाहेर जायचं होतं, भाजीपाला वगैरे सगळा संपला होता, त्यामुळे मी पटकन ड्रेस चेंज करून घेतला. पण तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ह्या रूमच्या म्हणजे दुसरी आमची रूम आहे त्यालासुद्धा पाणी आलेलं आहे आणि संध्याकाळी पाणी आल्यानंतरच मी मशीन लावते, कारण मशीनला भरपूर जास्त आणि फोर्सफुली पाणी लागतं आणि ते पाणी संध्याकाळीच मिळतं. हे बघा, हे कर्टन्स मला धुवायचे होते तर ते पण मी आत्ता धुवायला टाकत आहे, कारण मी आजच कर्टन्स चेंज केले. हे कर्टन्स जवळजवळ 1 महिना होते. मग मला तुम्हाला माहिती आहे ना, मला थोडं थोडं चेंज करत राहायला आवडतं. सगळ्या गोष्टी एकदम सेम टू सेम मला आवडत नाही, काहीतरी चेंज करायला असं वाटत असतं. त्यामुळे मग मी कर्टन्ससुद्धा आता चेंज करून टाकले. खरं तर जे कर्टन्स मी आत्ता लावलेत त्याचासुद्धा मला कंटाळा आला आहे, पण जेव्हा मी डीमार्टला जाईल तेव्हा मी नवीन कर्टन्सचा ऑप्शन बघणार आहे नक्कीच. तर बघा, मशीनसुद्धा माझी आता लावून झाली आहे. 1 लॉट कपड्यांचा धुवून झाला आहे आणि हा दुसरा लॉट आता कर्टन्सचा. मशीन लावल्यानंतर लगेच मार्केटला गेले आणि भाजीपाला घेऊन आले, कारण जरा उशीर झाला की मग सगळंच लेट होत जातं. बत्ती वगैरे केल्यानंतर मला पुन्हा एकदा असं थोडंसं चहा घ्यावासा वाटत होता, थोडं रिफ्रेशमेंटसाठी. खरं तर चहा मी आता कमी करणार आहे. 2025मध्ये ठरवलं आहे सगळं हेल्दी लाईफस्टाईल जगायची, तर सगळंच हेल्थ वाईज विचार करणार आहे, चहासुद्धा कमी करणार आहे. तर हे बघा, मी ब्रोकोली आणली आहे, सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स आणले आहेत आणि ह्या प्रत्येक व्हेजिटेबलमधून आपल्याला वेगवेगळी पोषण तत्व मिळत असतात. तर ब्रोकोली हे खूपच छान आहे आणि जे लोक डायटिंगच्या हिशोबाने किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर नक्कीच खाऊन बघा. एकदम बनतेसुद्धा एकदम टेस्टी ही भाजी. मी मागे एका व्हिडिओमध्ये बनवूनसुद्धा दाखवली होती की कशी एकदम सिम्पल रेसिपीने आपण ही एकदम टेस्टी भाजी बनवू शकतो. तर प्रत्येक भाजीचं जे आहे ते पोषण आणि महत्त्व वेगळं आहे आणि वेगळ्या पद्धतीने आपल्या शरीराला ते पोषणकारक असतात. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी सर्व भाज्या खाल्ल्या पाहिजे. आपल्याला लहानपणी शाळेत शिकवायचे की सर्व भाज्या खाव्या, पण त्याप्रमाणे आपण आपल्या रिअल लाईफमध्ये फॉलो करत नाही. आता मी कारल्याची भाजी कधी खाल्ली आहे मलाच आठवत नाही, पण आता ह्या वर्षी मी कारलेसुद्धा खायला स्टार्ट करणार आहे. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला आवडीनुसार करण्यापेक्षा आपण आपल्या तब्येतीच्या आणि हेल्थच्या हिशोबाने करायला हवं असं मला वाटतं. आणि जर मी ह्या भाज्या घरात बनवल्या तर मग माऊलासुद्धा सवय लागेल, नाही तर तीसुद्धा ह्या भाज्या खाणार नाही. कसं आहे ना, काही घरांमध्ये फक्त कडधान्य खातात, ग्रीन भाज्या खात नाही, तर हे खूप चुकीचं आहे. आपल्याला कडधान्यामधून प्रोटीन मिळतं, स्प्राउट्समधून प्रोटीन मिळतं, हे तेवढंच खरं आहे, पण ग्रीन व्हेजिटेबल्स आणि हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या ह्यासुद्धा आपल्या पोटात जाणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तब्येत बरी नसल्यामुळे मी काही 3-4 दिवस मार्केटला गेलीच नव्हती, तर कालच जाऊन ह्या सगळ्या भाज्या घेऊन आले. आणि फ्रीजमध्ये जर आपण अशा प्रकारे स्टोर करून ठेवल्या तर आपल्याला भाजी बनवायला बरं पडतं. आणि ही भाजी मी माऊच्या डब्यासाठी बनवते आहे, सकाळच्या टिफिनची तयारी आहे, तर रात्रीच करून ठेवलं तर सकाळी लवकर होतं. तर सर्व भाज्या मी व्यवस्थित पॅक करून ठेवल्या आहे फ्रीजमध्ये. ह्यावेळेस डब्यात न भरता मी सर्व भाज्या प्लॅस्टिकमध्येच भरल्या, कारण फ्रीज ऑलरेडी फुल झालेला होता. आणि मी मार्केटमधून एवढ्या भाज्या आणल्या होत्या, बीट, गाजर, काकडी, टोमॅटो, तर ह्या सर्व भाज्या तर मी आधीच फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या, त्यामुळे फ्रीजमध्ये ऑलरेडी जागा कमी होती. आणि हे बघा, हा मसाल्याचा डबासुद्धा माझा मी आता रेडी करते, ज्यामध्ये मी माझे कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, जेणेकरून मला सगळं एकाच ठिकाणी मिळेल, म्हणून मी हे आत्ताच व्यवस्थित भरून ठेवत आहे. जेव्हा भाजी करायची गरज पडते तेव्हा हेच एक डबा उचलून आपण आपल्या भाज्या व्यवस्थित आणि कमी वेळामध्ये बनवू शकतो आणि आपला किचनचा जो वेळ आहे तोही आपला किचन टाईम आपला कमी होऊ शकतो. तर मी त्यासाठी अशा प्रकारे थोडीशी आयडिया लावत असते की कोणतीही गोष्ट मला किचन टायमिंग कमी करण्यासाठी कशी उपयोगाला पडेल याचा मी विचार करत असते. सगळाच वेळ आपण किचनमध्ये घालू शकत नाही. आपण जर यातूनही थोडा वेळ वाचवला तर आपण स्वतःसाठी देऊ शकतो. स्वतःसाठी काहीतरी एखादं पुस्तक वाचण्यासाठी किंवा कुठे फिरायला जाण्यासाठी किंवा स्वतःच्या मनोरंजनासाठी करू शकतो आपण. आणि मला तर बाकीच्या वेळेमध्ये थोडासा माहीचा अभ्याससुद्धा घ्यायचा असतो, त्यानंतर मला एडिटिंग असते, व्हॉइस ओव्हर असतो, बरीच कामं असतात, व्हिडिओचीसुद्धा भरपूर कामं असतात. त्यानंतर इन्स्टालासुद्धा हल्ली मी ॲक्टिव्ह व्हायचं ठरवलं आहे, तर इन्स्टाचंसुद्धा काम थोडंफार असतं. तर तुम्हीसुद्धा नक्की इन्स्टाला एकदा व्हिजिट करा. मी जे माझं आयडी आहे इन्स्टा हँडलचं ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा.
इंस्टाग्रामला आणि मला नक्की फॉलो करा तिकडे सुद्धा. तर हे बघा कांदे बटाटे आणले होते आणि ही रॅक आहे ही कांदे बटाट्यांसाठीच आहे आणि ती मी किचन ओट्याच्या खालीच ठेवते ती मी, म्हणजे मला स्वयंपाकाच्या वेळेला लगेच घ्यायला बरं पडतं. तर मी हे आधीचा जो कागद होता त्यामध्ये थोडीशी धूळ होती आणि थोडेसे बटाटे पण होते, पण ते फ्रेश नाही आहेत, तर मी ते आता फेकून देणार आहे. आणि हा नारळ आहे तो पण खूप जुना आहे, त्यामुळे तोही टाकून देणार आहे, त्याचा यूजच झाला नाही. तर बटाटे खालच्या रॅकमध्ये ठेवलेत आणि कांदे वरच्या रॅकमध्ये, कारण आपल्याला कांदे जास्त लागतात रोजच आणि बटाटे कमी लागतात, तर त्यामुळे खाली बटाटे ठेवलेत. आणि ही जी टोपली आहे छोटीशी त्यामध्ये लसूण आहे. तर अशा प्रकारे माझं आठवड्याभराचं भाज्यांचं काम झालेलं आहे. तर हे बघा पसारा किती झाला, एवढ्या भाज्या साफ करायच्या म्हणजे पसारा होतोच. सध्या मी सगळ्या भाज्या साफ करून पॉलिथिनमध्येच भरल्या आहे, कारण मला माझ्याकडे डबे आहेत भरपूर, पण डबे जर फ्रीजमध्ये ठेवायचे म्हटले तर फ्रीजमध्ये खूप जागा लागते आणि आता माझा फ्रीज ऑलरेडी खूप फुल भरलेला आहे. तर मी काय करणार आहे ना, डीमार्टला जायचा विचार चालू आहे माझा. तर मी डीमार्टला जर गेले तर तिकडे अशा भाज्या कॉटनच्या पिशवीमध्ये भरून ठेवण्यासाठी एक छान ऑप्शन आलेला आहे. म्हणजे अशा कॉटन टाईपच्याच पिशव्या आहेत त्या, ज्या ट्रान्सपरंट असतात की आपण त्याच्यामध्ये भाज्या भरू शकतो आणि मग त्याला एक वरती अशी नाडी टाईप असते तर किंवा झिप टाईप असते, तर आपण ते क्लोज करून त्या भाज्या आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि आपल्याला दिसतं की कशात कोणत्या पॅकेटमध्ये कोणती भाजी आहे. तर पॉलिथिन नाही आहे, आय थिंक ते कॉटन आहे. आता मला पण नक्की माहीत नाही, माझ्या एका फ्रेंडने मला रेकमेंड केलं, तर मी ते डीमार्टला जाणार आहे तर मी ते नक्की आणणार आहे, जेणेकरून प्लास्टिकमध्ये मला भाज्या ठेवायची गरज नाही पडली पाहिजे. तर हे बघा आता सगळं आवरून झालं आहे आणि झाडूसुद्धा मारून घेतलं आहे, कारण खाली ते क्लीन असणं बरं असतं, त्याच्यावर आपला पाय पडतो आणि मग पूर्ण घर घाण होतं आणि मग ते घाण झालेलं घर आपल्यालाच क्लीन करावं लागतं. तर संध्याकाळपासून बघा मी हे सगळं आवरत होती आणि सर्व आठवड्याभरच्या भाज्या फ्रीजमध्ये गेलेल्या आहे, त्यामुळे मी आठवड्याभरासाठी तरी रिलॅक्स आहे. खरं तर मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे की मी विकेंडला कोणती कामं करते, जेणेकरून पूर्ण आठवडा मी रिलॅक्स राहते. आणि मला असं वाटतं की आपण स्वतःलाही वेळ दिला पाहिजे, त्यामुळे पूर्ण वेळ कामात अडकून न राहता थोडासा स्मार्टनेस यूज केला तर आपण नक्कीच स्वतःला वेळ देऊ शकतो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.